नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार आहे? मग चला, अशा काही चुकांबद्दल बोलूया ज्या खूप महागात पडू शकतात. खूप लोक उत्साहात सुरुवात तर करतात, पण काही महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि मग होतं मोठं नुकसान. खरं तर याच काही सामान्य चुकांमुळे लाखोंचं नुकसान होऊ शकतं. चला बघूया त्या कोणत्या आहेत. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक ती म्हणजे कुठल्याही प्लॅनिंगशिवाय थेट व्यवसायात उडी घेणं. फक्त जोश आणि उत्साहाच्या जोरावर व्यवसाय सुरू करणं खूपच धोकादायक आहे. एक पक्का प्लॅन हवाच. प्लॅन म्हणजे फक्त एक चांगली आयडिया नाही, तर त्यात मार्केट रिसर्च आणि बजेटचाही विचार हवा. आता वळूया दुसऱ्या चुकीकडे. ही चूक आहे कायदेशीर गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची. एकदा कमाई सुरू झाली की मग रजिस्ट्रेशन करू, हा विचार खूपच चुकीचा आहे. जीएसटी, शॉप ॲक्ट सारखी रजिस्ट्रेशन सुरुवातीलाच केली तर सगळं काम सुरळीत चालतं. तिसरी चूक, आणि ही खूप कॉमन आहे, ती म्हणजे कॅश फ्लो नीट न सांभाळणं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कागदावरचा नफा आणि हातातला पैसा यात फरक असतो. असं म्हणतात की कॅश फ्लो म्हणजे व्यवसायाचा श्वास, आणि ते अगदी खरंय. म्हणूनच कमीत कमी 3 ते 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड हाताशी असणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता बघूयात चौथी चूक, जी स्पर्धकांशी संबंधित आहे. आपल्याला कोणीच स्पर्धक नाही, हा विचार म्हणजे सगळ्यात मोठी चूक. स्पर्धा ही असतेच. म्हणून स्पर्धक काय करत आहेत याकडे नेहमी लक्ष ठेवा. त्यांच्याकडून खूप काही शिकता येतं. पाचवी चूक तर अनेक जण करतात, ती म्हणजे सगळं मीच करणार हा अट्टहास. सुरुवातीला असं वाटणं साहजिक आहे, पण सगळी कामं एकट्याने करणं ही मोठी चूक ठरू शकते. अकाउंटिंग, मार्केटिंग, सेल्स हे सगळं एकट्याने करणं शक्यच नाही, त्यामुळे एक टीम तयार करा. सहावी चूक आजच्या डिजिटल युगाशी जोडलेली आहे. आपला व्यवसाय ऑनलाईन आहे का? कारण आजकाल ग्राहक गुगल आणि इन्स्टाग्रामवरच आधी व्यवसाय शोधतात. आणि ऑनलाईन नसाल तर तब्बल 40 ते 60% ग्राहक गमावण्याचा धोका असतो. आणि आता सातवी आणि शेवटची चूक, ही सुद्धा पैशांशीच संबंधित आहे. अनेक जण व्यवसायाचे आणि स्वतःचे पैसे एकत्रच ठेवतात. यामुळे खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. यामुळे जीएसटीमध्ये आणि हिशोबात चुका होतात. म्हणून दोन्ही खाती नेहमी वेगळी ठेवा. तर या 7 चुका जर सुरुवातीला टाळल्या तर व्यवसायाला यशाच्या मार्गावर आणता येतं. मग व्यवसाय फक्त टिकत नाही, तर तो स्थिर होतो, फायदेशीर ठरतो आणि वेगाने वाढतो. आता एक विचार करण्यासारखा प्रश्न, यापैकी कोणती चूक टाळण्याला आपण पहिलं प्राधान्य द्याल?